आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते। विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरून घेण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय। याशिवाय 6 मार्चला मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील। अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार आहे। दादांचा विमान अपघात, मुंडवा जमीन प्रकरण, मंत्रालयातील लाचखोर प्रकरण यासह इतर मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय। आजपासून सुरू होणारं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे। अजितदादांच्या विमान अपघातापासून सातारा ड्रग्ज प्रकरणापर्यंतच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत। नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरू शकतं पाहूयात। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात, मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण, राहुल नार्वेकरांचा अलिबाग मधील व्हायरल व्हिडिओ, शेतकरी आत्महत्या, अमेरिकेसोबतचं ट्रेड डील, मंत्री नरहरी झिरवळांच्या पीएचं लाच प्रकरण, विरोधकांना विरोधी पक्ष नेतेपद न देणं आणि सातारा ड्रग्ज प्रकरणावरून हे अधिवेशन तापण्याची चिन्ह आहेत। रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून अजितदादांच्या विमान अपघातावरून पत्रकार परिषदा घेत आहेत। विमानातील ब्लॅक बॉक्स, अतिरिक्त इंधन या मुद्द्यांवरून ते सवाल उपस्थित करतायत। हाच मुद्दा काल विरोधकांनी आपल्या पत्रकार परिषदेतही घेतला। आपल्या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला, अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे। याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे। राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो, अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। जी काही सीबीआय चौकशी आहे ती देखील आपण करणार आहोत। कोणाच्याही मनात शंका असेल तर माझं तर मत असं आहे की या संदर्भात ती शंका ही जी काही योग्य अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीकडे व्यक्त केली पाहिजे। म्हणजे अगदी ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी डीजीसीएला त्या शंकांच्या संदर्भातलं एखादं पत्र लिहावं किंवा आमच्याकडे दिलं तर आम्ही देखील ते पत्र हे डीजीसीए पर्यंत पोस्ट करू। चौकशी म्हणजे आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे। मी सीबीआय तर्फे चौकशीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे, त्यामुळे चौकशांती आपल्याला कळलंच काय ते। मंत्रालय महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं, त्या मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते, हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवळांचा राजीनामा घ्या, नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही। मी अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते, कुठल्या लेव्हलला तक्रार आहे हे बघू नका। त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा। उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीनं व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे। त्या मंत्र्याचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला वरद हस्त आहे असं समजण्याचं कारण नाही आहे। तसे पुरावे अद्याप तरी कुठलेही नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जोडणं हे काही योग्य नाही आहे। तुमची एवढी संख्याबळ असताना एका विरोधी पक्ष नेत्यापदाला का घाबरता तुम्ही? एवढं संख्याबळ आहे ना बहुमताचं। स्वतः आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं। विरोधी पक्ष नेता ते काय विरोधी पक्ष सभापती आणि अध्यक्षांचा विषय आहे। लोकांनी तुम्हाला नाकारलं तेवढी संख्याच दिली नाही। आणि म्हणून मी इथे एकच आठवण सांगतो, एक भुजबळ होते, एकच आमदार होते, परंतु सभागृहामध्ये त्यांचा दणदणीत आवाज होता। संख्येला महत्व नाही, पदाला महत्व नाही, स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे। म्हणून रडायची ज्यांना सवय लागलेली आहे ते रडगाणं कायम सुरू असतं।